नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने भरती काढलेली मित्रांनो. स्पेशली दिव्यांग व्यक्तींसाठी, जे दिव्यांग असतात मित्रांनो, पीडब्ल्यूडी मध्ये जे विद्यार्थी येतात, महिला असो या पुरुष असो, त्यांच्यासाठी सरकारने दिव्यांगासाठी शासन सेवेमध्ये पदे सुनिश्चित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, जी आर तुम्ही बघू शकता. आजच्या तारखेचा जी आर आहे मित्रांनो, 2 डिसेंबर 2024चा जी आर आहे. लेटेस्ट जी आर आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून आलेला आहे मित्रांनो हा जी आर. ओके, या विभागामध्ये भरती निघणार तुमच्यासाठी. आणि कोणते कोणते पदं असणार आहे तुम्ही इथं बघू पण शकता. तुम्हाला पदांबद्दल सांगायला गेलं तर अशी पदं आहेत दिसले: पदनाम, शारीरिक पात्रता, दिव्यांग प्रकार, सदर पदाची जबाबदाऱ्या, कर्तव्य, शेरा, अतिरिक्त संचालक, त्याच्यानंतर सहसंचालक, अशा पद्धतीने वरिष्ठ लिपिक, उपसंचालक, मुख्य खोदकाम, अशा पक्ष इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पण आहे. आणि इथं चांगल्या प्रकारे इथं बघू शकतो तुम्ही किती मोठा पीडीएफ मित्रांनो, एवढी सारी वॅकन्सी निघालेली आहे. ओके, तर मदतीस, हेल्परची वॅकन्सी आहे, पहारेकरीची, वॉचमॅन, शिपाई, पिऊन, नाईक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, तर सगळ्या पदांसाठी भरती मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. जी आरची पण शॉर्टकट मी तुम्हाला जी आरची माहिती पण देणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, शेवटपर्यंत बघायचं आहे. आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. अप्लाय कसं करा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. वेबसाईटच्या लिंक वगैरे मी दाखवणार आहे. तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा. कोणकोणते पदनाम कोणते कोणते असणार आहे, किती वॅकन्सी असतात, संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असा त्यांना सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि गव्हर्नमेंट डेली आपली गव्हर्नमेंटचे जी आर मित्रांनो तुमच्यासाठी मी तुमच्यासोबत घेऊन येतो शेअर करण्यासाठी मित्रांनो. ओके, अशाच ऑपॉर्च्युनिटीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन येत असतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर मी आता इथं पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे, त्याची नोटिफिकेशनची लेटेस्ट असणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील पदांकरिता दिव्यांगांसाठी शासन सेवेमध्ये पदे सुनिश्चित करण्याबाबतचा हा जी आर आलेला मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं. आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून हा जी आर आलेला मित्रांनो. तारीख ती बघू शकता, दिनांक 2 डिसेंबर 2024 मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे आजच्या तारखेचा. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत ऐकून घ्यायचंय. ओके, तर प्रस्तावना तुम्ही बघू शकता. प्रस्तावना आपण शॉर्टकटमध्ये वाचून घेऊया थोडं काय लिहिलं त्यांनी. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 33 नुसार दिव्यांगांसाठी शासन सेवेतील पदांची पद सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने 4/1/2021च्या अधिसूचनेमध्ये दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी करून सदर यादी केंद्र शासनाच्या जी वेबसाईट दिलेली www याच्यावर तुम्ही क्लिक पण करू शकता. बघू शकता तुम्ही इथं ऐकायला येतं त्याचं आपल्या हाताचं disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला मित्रांनो दिलेली आहे. पॉलिसी, ऍक्ट, रूल, नोटिफिकेशन. ओके, लिस्ट ऑफ आपका पोस्ट आयडेंटिटी सब टेबल इथं पर्सन याच्यासाठी दिलेली आहे. जसे की तो बेंचमार्क डिसॅबिलिटी नोटिफिकेशन 4/1/2024 शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेली आहे. ओके, त्याची लिंक तुम्हाला देऊन दिली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, त्यानंतर येथील आपल्याला शासन निर्णयामध्ये राज्य शासनाच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार संदर्भाधीन क्रमांक 17/2/2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील पदांकरिता दिव्यांग प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आली होती. संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 7 दिनांक 20/4/2023 मध्ये अन्वये दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षणाबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये विविध दिव्यांग प्रवर्गांना सुधारणा करण्याबाबत शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता शासन निर्णय दिलेला आहे मित्रांनो. इथं दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 33 त्यानुसार राज्य शासनाच्या आधिपत्याखालील पदांची पद सुनिश्चिती करण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील अधिसूचनेमध्ये दिव्यांगासाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी केलेली आहे. त्यामध्ये नमूद केलेल्या केंद्र शासनाने पद सुनिश्चित करून दिव्यांगांसाठी मित्रांनो पदे सुनिश्चित केलेली गट अ ते गट ड म्हणजे गट ब, गट ड, गट अ, ब, क आणि ड यामधील जे पण पदे शासनाच्या आस्थापनेवर आहेत अशा पदांना दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करणे, तसेच त्यांचे केंद्र शासनाचे प्रसिद्ध केलेल्या यादीतील ज्या पदांची कर्तव्य, जबाबदाऱ्या, कामाचे स्वरूप, त्याच्यानंतर मित्रांनो प्रचलित वेतन श्रेणी राज्य शासनाच्या सेवेतील पदांची समान आहेत
अशा पदांशी पदनामे रद्दी भिन्न असेल तरी राज्य शासन सेवेतील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित राहतील, अशा सूचना संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 6 दिनांक 17/2/2021 अधिक्रमित करण्यात येत आहे. त्याऐवजी संदर्भाधीन शासन क्रमांक 7 दिनांक 20/4/2023 मध्ये विविध दिव्यांग प्रकार केंद्र शासनाने निर्गमित केलेले 4/1/2021 रोजीच्या अधिसूचनेखालील दिव्यांगासाठी सुनिश्चित केलेले पदांकरिता प्रसिद्धी करण्यात यादीतील दिव्यांग संवर्ग भूजल आणि विकास यंत्रणेतील गट अ ते गट द पर्यंत पदांची शासन निर्णयामध्ये विवरित पत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे पदे सुनिश्चित करण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर त्याच्या आधी आपण पुढे जाण्याआधी मित्रांनो आपण आता ही वेबसाईट आहे डिसेबिलिटी अफेअर्स gov.in ही वेबसाईट आपण ओपन करून बघूया मित्रांनो आता 1 मिनिटामध्ये. तर मित्रांनो मी ती वेबसाईट ओपन करून बघितलेली, काही कारणास्तव ती वेबसाईट आता ओपन होत नाही, तेव्हा आपण नंतरून ती ओपन करून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो कोणती कोणती पदांमध्ये ते कशा पद्धतीने सुनिश्चित करणार आहे आपण ते बघणार आहोत मित्रांनो. आता विवरणपत्र अ मध्ये बेसिकली दिव्यांग हक्क अधिनियम 2016 व सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागांच्या दिनांक 2/2/2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या स्थापनेवरील गट अ ते गट ड संवर्गाकरिता सुनिश्चित करण्यात आलेली पदे मित्रांनो दिलेली आहे. आता इथं पदनाम दिलेले आहे मित्रांनो, शारीरिक पात्रता दिलेली आहे, दिव्यांग प्रकार, सदर पदांची जबाबदाऱ्या व कर्तव्ये. ओके. त्यानंतर शेरा दिलेला आहे मित्रांनो. ओके. पदाची जबाबदारी काय असणार आहे, कर्तव्य काय असणार, शेरामध्ये त्यांनी एकच असणार आहे सगळ्यांसाठी. शेरामध्ये फक्त आपल्याला कॅटेगरीने शारीरिक पात्रता बघून घ्यायची, दिव्यांग प्रकार आणि आपली शारीरिक पात्रता मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो पहिलं जे पद असणार आहे अतिरिक्त संचालक, त्याला आपण ऍडिशनल डायरेक्टर असं म्हणतो. त्यासाठी तुम्ही शारीरिक पात्रता बघू शकता, दिव्यांग प्रकार बघू शकता. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे राज्याचे भूजल आणि सर्वेक्षण संवर्धन विविध योजनांचे सनियंत्रण इथं आपल्याला कर्तव्य असणार आहे. पदांच्या शेरामध्ये पदांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये विचारता घेता सोबतच्या दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार योग्य त्या सॉफ्टवेअर साधने व उपक्रमांसह साह्यासह ग्राह्य धरण्यात यावं मित्रांनो. सगळ्यांसाठी एकच असणार शेरामध्ये, तर मी आता एकचदा वाचून दाखवले, बाकी तुम्हाला वाचायचंय. दुसरं पद जे असणार आहे सहाय्य संचालक जॉईंट डायरेक्टर साठी मित्रांनो, इथं पण आपल्याला सेम असणारे कार्य आपलं भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सनियंत्रण, भूवैज्ञानिक, भूभौतिक, त्यानंतर रासायनिक, प्रशासकीय, लेखा इत्यादी कामांचे नियंत्रण असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्याला सहसंचालक अभियांत्रिकी म्हणजे त्याला जॉईंट डायरेक्टर इंजिनियर असं म्हणतो आपण. इथं आपण कॅटेगरी आपली बघू शकता. इथं पण आपलं सेम असणार आहे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची विधन विहीर वाहने यंत्रणे सौर ऊर्जेच्या आधारावर पाणी पुरवठा इत्यादी अभियांत्रिक कामाचे सहनियंत्रण अधिकारी आपण असणार आहे मित्रांनो. शेरा सगळ्यांसाठी सेम असणार इथं. ओके. त्यानंतर मित्रांनो उपसंचालक, त्याला आपण डेप्युटी डायरेक्टर असं म्हणतो. त्यासाठी पण इथं सेम असणार आहे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील महसुली विभागाचे प्रादेशिक विभाग प्रमुख व सहनियंत्रण अधिकारी मित्रांनो. मुख्य खोदन अभियंता, त्याला चीफ, ज्याला आपण चीफ ड्रिलिंग इंजिनियर असं म्हणतो. ड्रिलिंग इंजिनियर, चीफ ड्रिलिंग इंजिनियर साठी अभियांत्रिकी संबंधित कामांचे प्रत्येकी 3 महसुली विभागाचे नियंत्रण मित्रांनो. ओके. बाकीचे शेरा वगैरे सगळ्यांसाठी सेम आहे. पुढे जाऊया मित्रांनो 6 नंबरला मुख्य भूभौतिक तज्ञ, त्यासाठी असणारे चीफ साठी जिओग्राफी साठी वॅकन्सी असणार मित्रांनो. इथं याच्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे जे असणार मित्रांनो भूभौतिक सर्वेक्षण कामाची संबंधित कामाच्या सहवर्गामध्ये राज्याचे सहनियंत्रण असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो 7 नंबरला जे पद असणार आपण ते बघून घेऊया. त्याच्यानंतर मित्रांनो हे झाल्यानंतर कोणतं 6 नंबरचं झाला आपला भूतज्ञ, त्याला चीफ जिओ फिजिशियन्स असं म्हणतो आपण, ते झालं. त्यानंतर आपल्याला 7 नंबरला वरिष्ठ खोदन अभियंता सिनियर ड्रिलिंग इंजिनियर साठी वॅकन्सी, इथं पण आपल्याला सेम असणार आहे. अभियांत्रिकीशी संबंधित प्रादेशिक स्तरावरील कामांचे विभागांचे सहनियंत्रण आपल्याला करायचे मित्रांनो इथं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो 8 नंबरला जे पद असणार आपल्याला वरिष्ठ भूवैज्ञानिक साठी असणारे, याच्यासाठी आपल्याला सिनियर जिओलॉजिक्स साठी वॅकन्सी, जिल्हा कार्यालयाचे कार्यालय प्रमुख सहनियंत्रण अधिकारी मित्रांनो, हे आपल्या कामाचं स्वरूप असणार आहे. ओके. वरिष्ठ रसायनी सिनियर केमिस्ट साठी वॅकन्सी असणार आहे. इथं आपल्याला कर्तव्य असणार राज्यस्तरीय वरील पाणी गुणवत्ता व सहनियंत्रण व
प्रयोगशाळांचे सहनियंत्रण असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्याला वरिष्ठ भूभौतिक तज्ञसाठी असणार आहे मित्रांनो, डबल वॅकन्सी सिनियरसाठी असणार आहे इथं. इथं पण आपल्याला भूभौतिक सर्वेक्षण कामाचे कामकाज तसेच प्रादेशिक स्तरावरील विभागांचे सहनियंत्रण मित्रांनो. ओके. उप अभियंतासाठी वॅकन्सी असणार मित्रांनो, डेप्युटी इंजिनियरसाठी, मेकॅनिकलसाठी, जिल्हा परिषदेतील उप अभियंता यांत्रिकी उपविभागामार्फत अभियांत्रिकी वाहने व इत्यादी कामकाज सहनियंत्रण आपल्याला हे असणार मित्रांनो कर्तव्य. त्यानंतर मित्रांनो प्रशासकीय अधिकारी मित्रांनो यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे. राज्यस्तरीयवरील स्थापना प्रशासकीय अधिकारी कामाचे सहनियंत्रण मित्रांनो. ओके. आपल्या कामाचं कर्तव्य असणार आहे. सहाय्यक भूवैज्ञानिक असिस्टंट जिओलॉजिस्टसाठी वॅकन्सी, जिल्ह्यातील भूवैज्ञानिक सर्वेश कामाची कामकाज करणे. त्यानंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या अनुपस्थितीमध्ये जिल्ह्यांचे कामकाज सहनियंत्रण करणे मित्रांनो इथं असणार आहे आपलं. त्याच्यानंतर 14 नंबरला मित्रांनो सहाय्यक रसायनी असिस्टंट केमिस्टसाठी वॅकन्सी. इथं आपल्याला प्रादेशिक स्तरावरील पाणी व गुणवत्ता प्रयोगशाळेतील या विषयी कामकाज करणे मित्रांनो. ओके. असं असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ भूवैज्ञानिक ज्युनियर आपल्याला जिओलॉजिकसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो इथं जिल्ह्यातील भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे कामकाज करणे व तांत्रिक अहवाल पत्रव्यवहार करणे असणार मित्रांनो यांच्यासाठी. त्यानंतर मित्रांनो 16 नंबरला सहाय्यक भूतैज्ञानिक भौतिक तज्ञ असिस्टंटसाठी असणारी वॅकन्सी इथं प्रादेशिक स्तरावरील भूभौतिक सर्वेक्षण कामाचे कामकाज करणे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी मित्रांनो राज्य स्तरावरील अभियांत्रिकांच्या विविध कामकाजांचा फील्ड डेटा गोळा करणे असणार मित्रांनो फील्डवर. ओके. त्यानंतर मित्रांनो 18 नंबरला सहाय्यक प्रशासन अधिकारीला असणारी तर वॅकन्सी प्रादेशिक स्तरावर प्रशासकीय स्थापनेविषयी व कामकाज करणे असणार मित्रांनो. सिस्टम ॲनालिटिक्ससाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी समस्या निवारण व निराकरण करणे, ऑपरेटिंग सिस्टम मधले संशोधन योजना स्थापित, त्यानंतर आपल्याला कॉन्फिगरेशन्स, त्याच्यानंतर समस्याचे निवारण, देखभाल आणि श्रेणी सुधारित करणे, राज्यस्तरावरील डेटा सेंटरची कामे, त्याच्यानंतर भूजल सर्वेक्षणाची संगणकीय वर्षनिहाय माहितीचे कामे मित्रांनो असं आपल्याला कामाचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. उच्च श्रेणी लघुलेखन मित्रांनो स्टेनोग्राफर त्याला म्हणतो आपण हायरमध्ये. त्याच्यामध्ये मित्रांनो आयुक्त अतिरिक्त संचालक यांच्याकडील सेवक म्हणून काम करणे, त्यांची दिलेल्या सूचनांप्रमाणे लघुलेखन व टंकलेखनाची कामे करणे मित्रांनो हे काम असणार इथं. त्यानंतर मित्रांनो 21 नंबरला भौगोलिक माहिती प्रणाली अधिकारी म्हणजे GIS ऑफिसरसाठी असणारे राज्यस्तर व प्रादेशिक स्तरावर संगणक प्लॉटवर आणि इतर अलीकडील विविध नकाशे रेखाटणे, त्यानंतर शोधणे आणि रंगविणे, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र आणि केमिस्ट यांनी तयार केलेले तंत्रे. ओके. त्यानंतर जिओहायड्रोलॉजिकल रासायनिक आपल्याला डेटा बाबतचे चार्ट तयार करणे मित्रांनो हे आपले काम असणार आहे. 22 नंबरला कनिष्ठ भूतज्ञ याला ज्युनियरसाठी असणारी इथं भरती. प्रादेशिक स्तरावर भूभौतिक सर्वेक्षण काम करणे, त्यानंतर कनिष्ठ रसायनी ज्युनियर केमिस्ट प्रादेशिक स्तरावर पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेतील या कामाविषयी कामकाज करणे असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर जिल्हा प्रादेशिक राज्य स्तरावर, त्याच्यानंतर विधन्न विहिरी व सौरपंप कूपनलिंका या विषयांची यांत्रिक कामे करणे व विधान यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे असणार मित्रांनो. ओके. प्रोग्रामरसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो इथं पण आपल्याला राज्य स्तरावर सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी या समस्यांचे निराकरण करणे, समस्येचे निवारण करणे, ऑपरेटिंग सिस्टीम मधले संशोधन योजना स्थापित, त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन, समस्यांचे निवारण करणे, देखभाल करणे, श्रेणी सुधारणा करणे असं असणार मित्रांनो. राज्यस्तरीय डेटा सेंटरची कामे, भूजल सर्वेक्षणाची संगणकीय वर्षनिहाय माहितीची कामे असणार मित्रांनो. ओके. त्यानंतर लघुलेखन असणार मित्रांनो स्टेनोग्राफर लो ग्रेडसाठी. इथं आपल्याला प्रादेशिक उपसंचालक यांची सेवक म्हणून कामे करणे,
त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे लघुलेखन व टंकलेखनाची कामे करणे असणार मित्रांनो आपल्याला इथं. त्यानंतर मित्रांनो कार्यालय अधीक्षक साठी ऑफिस सुपरिटेंडेंट साठी वॅकन्सी असणार मित्रांनो. संचालन व प्रादेशिक विभाग स्तरांची प्रशासकीय स्थापनावरील विषय कामकाज करणे असं आपलं असणार इथं कामाचं कर्तव्य. तांत्रिक अधिकारी म्हणजे टेक्निकल ऑफिसर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनेचे मासिक, त्रैमासिक व वार्षिक अहवाल गोळा करणे व सकलिंग करणे व छाननी करणे असणार आहे मित्रांनो. उपलेखपाल डेप्युटी अकाउंटंट साठी वॅकन्सीज असणार आहे. जिल्हा स्तरावर लेखा व वित्त विभाजक कामकाज करणे मित्रांनो. ओके. भौगोलिक माहिती व प्रणाली वरिष्ठ सहाय्यक ज्याला आपण GIS असिस्टंट असे सिनियर असिस्टंट म्हणतो. त्याच्यामध्ये मित्रांनो प्रादेशिक व जिल्हा स्तरावर संगणक प्लॉटवर आणि इतर अलीकडील विविध नकाशे रेखाटलेले शोधणे आणि रंगविणे, भूगर्भ शास्त्र, भौतिक शास्त्रज्ञ आणि केमिस्ट आणि इतर केलेली तंत्रे, जिओ हायड्रोलॉजिकल, त्यानंतर जिओ फिजिकल, रासायनिक डेटाबाबतचे चार्ट तयार करणे मित्रांनो. चार्ट तयार करणे असं लिहिलेलं आहे. वरिष्ठ क्लर्क साठी असणार 31 नंबरला, सिनियर क्लर्क त्याला म्हणतो. राज्य, प्रादेशिक, जिल्हा स्तरांवर आपल्याला प्रशासकीय स्थापनेवरील लेखा विषयांचे कामकाज व संदर्भ पंजिका सादर करणे मित्रांनो आपलं असणार आहे. जे आता ते 32 नंबरला पदनाम असणार आहे. लघु टंकलेखन स्टेनोटायपिस्ट साठी वॅकन्सी असणार आहे. राज्य व प्रादेशिक स्तरांवर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे लघुलेखन व टंकलेखनाचे काम करणे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो सहाय्यक आवेदक असिस्टंट ड्रिलर साठी वॅकन्सी असणार आहे. विधन्न यंत्रे चालवणे व विधन्न यंत्र देखभाल व दुरुस्ती असणारे आपले ते कर्तव्य मित्रांनो. 34 नंबरला मित्रांनो भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक म्हणजे त्याला आपण GIS असिस्टंट असं म्हणतो. GIS असिस्टंट प्रादेशिक व जिल्हा स्तरावर संगणक प्लॅटफॉर्मवर आणि इतर अलीकडील विविध नकाशे रेखाटलेले शोधणे आणि रंगविणे, शास्त्रज्ञ, भूभौतिक शास्त्रज्ञ आणि केमिस्ट यांनी तयार केलेली तंत्रे. त्यानंतर आपल्याला जिओफिजिकल, रासायनिक डेटाबाबतचे चार्ट तयार करणे मित्रांनो आपलं असणारे कर्तव्य मित्रांनो. ओके. त्यानंतर रिगमन साठी वॅकन्सी असणार आहे. त्याला आपण रिगमॅन असं म्हणतो. राजा लिहिलेला आहे. जिल्हा स्तरावर विधन्न तंत्रे व चालवणे व विधन्न यंत्र देखभाल व दुरुस्ती. ओके मित्रांनो. वाहन चालक साठी वॅकन्सी असणार, त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो. राज्य, प्रादेशिक, जिल्हा स्तरावरील आपल्याला मित्रांनो वाहने सुस्थितीत ठेवणे, त्याची देखभाल करणे व दुरुस्ती करणे व वाहन चालवणे असं आपलं काम असणार मित्रांनो. त्यात पण कॅटेगरी येते मित्रांनो, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क साठी वॅकन्सी. स्थापना व लेखा विषयक सर्व सेवा विषयक कामकाज व संदर्भाधीन पंजिका सादर करणे व टंकलेखन करणे मित्रांनो असं असणार याच्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक साठी इथं वॅकन्सी असणार आहे. लॅबोरेटरी असिस्टंट साठी इथं आपल्याला राज्य व प्रादेशिक स्तरावर प्रयोगशाळेच्या पाण्याचे नमुने व साहित्य, रसायने आणि उपकरणांची नोंद ठेवण्यासाठी सहाय्यक रसायने आणि कनिष्ठ रसायनातील मदत करावी लागेल मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. आता नाईक पदासाठी पण वॅकन्सी असणार. नाईक म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे राज्यस्तर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सोपवलेली कामे पार काढणे, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांवर काम करणे असं असणार आहे. शिपाईसाठी वॅकन्सी पिऊन म्हणतो आपण. कार्यालयीन सर्व टपाल नसती यांची ने-आण करणे, त्यानंतर टपाल वाटप, त्यानंतर पोस्टाची ट्रेंजरची कामे सूचनांनुसार करणे मित्रांनो. त्यानंतर लास्ट असं आपले पहारेकरी, त्याला आपण वॉचमॅन असं म्हणतो. शासकीय कार्यालयाच्या बाहेर पहारा देणे व शासकीय कार्यालय येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवणे मित्रांनो असं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आता लास्ट वाला आपल्या 42 नंबरला मदतीस हेल्पर साठी विभिन्न यंत्रणेवरील कामास साहित्याने आण करण्याचे काम करणे मित्रांनो असं असणार आहे. आणि इथं वापरलेले संपिष्ट रूपे दिलेली मित्रांनो. कॅटेगरी आपल्याला इथं वाचू शकता, संपूर्ण नावे दिलेली मित्रांनो. ओके. अशा प्रकारचा GR होता मित्रांनो. तुम्हाला एक माहिती वाचून दाखवलेली आहे. एवढं 42 पदनाम असणार विषयामध्ये. एवढं 42 पदांमध्ये आपल्याला नवीन वॅकन्सी आपल्याला बघण्यात मिळणार आहे मित्रांनो. ओके. तर लेटेस्ट GR तुमच्यासाठी हा सुनिश्चित झालेले मित्रांनो हे पदे. ओके. तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं.
2 डिसेंबर 2024चा हा जी-आर आहे. आजच्या दिवसाचा जी-आर आहे मित्रांनो. लेटेस्ट जी-आर डेली बेसिसवर मी जी-आरची अपडेट देत असतो मित्रांनो. डेली मी अपडेट जी-आर वाचत असतो गव्हर्नमेंटचे येणारे रोजचे. आणि जे आपल्या कामाचे असतात मित्रांनो, शैक्षणिक असो, योजनेचे असो, जे आपल्याला वाटतं शेतकऱ्यांचे असो, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो. ते जी-आर बद्दल माहिती देत असतो मित्रांनो. संपूर्ण प्रकारच्या अशा माहिती जे नवीन जी-आर्स वगैरे, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब्स, योजना व शेतकरी योजना संपूर्ण माहिती आपण देत असतो मित्रांनो. महिलांच्या योजना झाल्या, प्रगड्या योजना आपण देत असतो. ओके. असे जी-आर वगैरे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करू शकता मित्रांनो. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याची कधी पीडीएफची लिंक पाहिजे असेल, तुम्हाला पीडीएफची फाईल याची टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला इथं मिळून जाईल मित्रांनो. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता मित्रांनो. ओके. आणि त्याची ती वेबसाईटची लिंक आहे, मी टाकून देईन डिसॅबिलिटी अफेअर्स gov.in. वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट पण करू शकता. मी लिंक टाकून देईन. सध्या ती वेबसाईट काही काम करत नाही मित्रांनो. नाही तर पीडीएफच्या माध्यमातून डाउनलोड करून मध्ये तुम्ही क्लिक करू शकता वेबसाईटवर. ओके. त्यानंतर जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करायचे. दिव्यांगामध्ये येत असतील काहीतरी, महिला असेल, पुरुष असेल, आपण त्यांना शेअर करा. चांगल्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये त्यांना जॉबची अपॉर्च्युनिटी मिळू शकेल अशा पद्धतीने मित्रांनो. आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. टेलिग्राम चॅनलसाठी तुम्हाला ओपन ठेवलेलं आहे मी माझ्याशी बोलण्यासाठी. ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यांशी पण संवाद साधू शकता मित्रांनो. तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल, म्हणजे काही तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल ग्रुपमध्ये तुम्ही टाकू शकता. ग्रुपमध्ये आपले जे मेंबर्स आहे ते पण तुम्हाला काही तिथून मदत करू शकता, किंवा मी पण सुद्धा तुम्हाला मदत करतो मित्रांनो. तुमची माहिती वगैरे वाचून काही असेल तुमची क्युरीज वगैरे तर. ओके. तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.